मित्रांनो, बी.एडची कॅप ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. बी.एडचा कॅपचा ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे त्याबद्दल आपण आता समजून घेऊया. सर्वप्रथम कॅपमध्ये काय काय स्टेप्स असतात हे जाणून घेऊया. पहिले तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतं, जे आता तुम्ही करणार आहात. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्यानंतर डिस्प्ले ऑफ मेरिट लिस्ट, डिस्प्ले ऑफ कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स, कॅप राऊंड 1 प्रोसेस, ऑप्शन फॉर्म फिलिंग आणि त्यानंतर सीट अलॉटमेंट, अशा व्हेरियस स्टेप्स असतात. तर आता आपण कॅप फॉर्म भरायच्या अगोदर काय काय तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ते आपण बघूया. तर तुमच्याकडे CETचा ॲप्लिकेशन फॉर्म जो तुम्ही भरलेला आहे त्याचं PDF असायला हवं. त्यानंतर रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, CET पर्सेंटाईल, CET स्कोअर कार्ड, तुमचा जो फोटो जो आहे तो 4KB to 100KB मध्ये स्कॅन असावा. सिग्नेचर जी आहे ती 1KB to 30KB मध्ये स्कॅन असावी. स्कॅन कॉपीज ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट, तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत, 10वी 12वी डिग्री यांचे जे मार्कशीट आहेत, डोमिसाईल याची जी मार्कशीट वगैरे सगळं तुम्हाला हे स्कॅन PDF किंवा BMP किंवा JPG फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे स्कॅन फाईल असाव्या. तुम्हाला फॉर्म भरायच्या अगोदर तुम्ही ब्राउचर जे आहे ते काळजीपूर्वक वाचलेलं असावं, कारण की त्यात बरेचसे रूल्स रेग्युलेशन आहेत, ते तुम्हाला समजणं आवश्यक आहे. आता एक्झॅक्ट फॉर्म कसा भरायचा आहे तो आपण बघूया. तर वेबसाईटवर सर्वप्रथम तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ही एक लिंक मिळेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, हॅव यू अपियर्ड फॉर MAH B.Ed CET 2024? येस टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर विचारला जाईल, जो तुम्ही CET रजिस्ट्रेशनच्या वेळेस यूज केलेला आहे ॲप्लिकेशन फॉर्म नंबर, तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे. चेक CET डिटेल्स या तुम्हाला बटनवर क्लिक करायचं आहे. तुमचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर चेक CET डिटेलला क्लिक केल्यानंतर तुमचा पर्सेंटाईल आणि तुमचं नाव इथे डिस्प्ले होईल. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या काही बेसिक डिटेल्स भरायचे आहेत, लाईक नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID, मोबाईल नंबर, पासवर्ड आणि परत एकदा पासवर्ड. तर इथे तुम्ही जो ईमेल ID आणि मोबाईल नंबर जो तुम्ही टाकणार आहात तो तुम्ही नेहमी वापरत असाल असाच मोबाईल नंबर टाका, कारण की त्याच्यावर SMS किंवा ईमेल अलर्ट येऊ शकतात. रजिस्टर या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन ID मिळेल. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक केलं की तुम्हाला लॉग इन ID मिळेल. तो लॉग इन ID तुम्ही जतन करून ठेवायचा आहे, कुठेतरी स्टोअर करून ठेवा, नाही तर प्रिंट काढा. त्यानंतरच्या पेजवर जे आहे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. जे लॉग इन ID आत्ता जो मिळाला आणि जो तुम्ही पासवर्ड सेट केला ते तुम्हाला तिथे टाकायचे आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड दिसेल. त्या डॅशबोर्डमध्ये जे स्टेटस सध्या दिसतंय ते इनकम्प्लीट दिसत आहे. लेफ्ट साईडला तुम्ही जर बघितलं, प्रोफाईल, ॲड्रेस, कॅन्डिडेचर टाईप, कॅटेगरी, सोशल रिझर्वेशन, अदर इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन, फोटो साईन अपलोड, रिक्वायर्ड डॉक्युमेंट, अशा भरपूर लिंक्स आहेत. त्या कशा भरायच्या आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. सर्वप्रथम तुम्ही प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन तुमची आधी भरलेली ती डिस्प्ले होईल. तुम्हाला कॅन्डिडेचरचा तुमचं कॅन्डिडेचर नेम मराठीमध्ये, आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर तुमचं ॲन्युअल इन्कम हे सगळं भरायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला करस्पॉन्डन्स ॲड्रेस जो इथे दिलेला आहे तुम्हाला तो भरायचा आहे. ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 मध्ये. त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, पिनकोड ह्या डिटेल्स भरायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं कॅन्डिडेचर टाईपसाठी पहिल्या अगोदर तुमचं एलिजिबिलिटी भरायची आहे, ग्रॅज्युएशन. त्यानंतर इथे एक प्रश्न विचारलेला आहे, हॅव यू पास्ड ओल्ड मॅट्रिक प्री युनिव्हर्सिटी एक्झाम बिफोर 1975? आर यू डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र? येस, नो, जे काही तुमचं ॲप्लिकेबल असेल ते सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र असाल तर तुम्हाला कॅन्डिडेचर टाईप तुमचं A असेल. जर तुम्ही आउटसाईड महाराष्ट्र असाल तर तुमचे कॅन्डिडेचर टाईप डिफरंट आहेत, ते तुम्हाला ब्राउचरमध्ये डिटेल्समध्ये दिलेलं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट सेक्शन जे आहे ते तुम्हाला ऑर्फन रिलेटेड डिटेल्स प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तर येस करा, नाही तर नो करा. त्यानंतर जे आहे तुमची कॅटेगरीबद्दल प्रश्न आहे. तुमचं कॅटेगरी कोणती आहे ते ड्रॉपडाऊनमधनं सिलेक्ट करा, ओपन, रिझर्व,
ACBC, OBC, SC, ST. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तुम्हाला मायनॉरिटी रिलेटेड आहे. मायनॉरिटीमध्ये जर तुम्ही लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहात किंवा रिलिजियस मायनॉरिटी आहात हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे भाषा, जसं हिंदी, गुजराती. रिलिजियस मायनॉरिटी म्हणजे ख्रिश्चन, मुस्लिम. ओके, हे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही कॅटेगरी इथं सिलेक्ट केली OBC, SC, ST तर तुम्हाला काही प्रश्न विचारला जाईल. तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे का, कास्ट सर्टिफिकेट आहे का, कास्ट व्हॅलिडिटी आहे का. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट सेक्शन जे आहे ते डिसॅबिलिटी रिलेटेड आहे. जर फिजिकल डिसॅबिलिटी रिलेटेड तुमची जर हे असेल, ॲप्लिकेबल असेल तर तुम्ही येस करायचं, नाही तर नो करायचं आहे. डिसॅबिलिटी टाईप सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर जो नेक्स्ट प्रश्न आहे तो आहे डिफेन्स रिलेटेड. जर तुमचं डिफेन्स रिलेटेड काही असेल, आर यू सन, डॉटर, विडो और ॲक्टिव्ह सर्व्हिसमॅन / एक्स सर्व्हिसमॅन, तर येस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, नाही तर नो करायचं आहे. जर येस सिलेक्ट केलं तर तुम्हाला तुमचं जे डिफेन्सची कॅटेगरी आहे ती आणि डिफेन्सची प्रायोरिटी आहे ती ब्राउझरमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते बघून घ्या. ते तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्टेप जे आहे त्यामध्ये तुम्हाला अदर इन्फॉर्मेशन विचारली जाते. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी, डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी. जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर येस करा, नाही तर नो करा. हॅव यू स्टडीड संस्कृत सब्जेक्ट ॲट SSC SSC लेवल. येस असेल तर येस, नो असेल तर नो. हे जर तुम्हाला जर संस्कृतला अप्लाय करायचं असेल, संस्कृत कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटीला, तर स्पेशल एज्युकेशनच्या रिलेटेड एक प्रश्न विचारला आहे. डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर स्पेशल एज्युकेशन कॉलेजेस. येस असेल तरच तुम्हाला येस करा, नाही तर नो करा. तुम्हाला स्पेशल एज्युकेशनच्या कॉलेजला अप्लाय करायचं का. त्यानंतर काही त्या स्पेशल एज्युकेशन रिलेटेड तुम्हाला सिलेक्शन करायचं, जर असेल ॲप्लिकेबल तर सिलेक्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करा. नेक्स्ट जे सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन रिलेटेड डिटेल्स भरायचे, 10वी 12वी आणि डिग्रीचे. तर पहिले 10वीचं कसं भरायचं ते बघूया. तुम्हाला बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. बोर्ड नंतर बोर्ड कधी तुम्ही पासआउट झालात, किती मार्क आहेत, त्यानंतर सीट नंबर आणि इयर ऑफ पासिंग, हे सगळे डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. नेक्स्ट जे आहे तुम्हाला 12वीचे डिटेल्स भरायचे आहेत. 12वी कधी केली, कोणतं बोर्ड आहे, की पासिंग इयर कधी आहे, सीट नंबर किती आहे, मार्क्स किती पडलेत, कितीपैकी मार्क्स आहेत तुम्हाला, तुमची 12वीची स्ट्रीम काय, कॉमर्स, आर्ट्स, सायन्स, हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशनचे रिलेटेड डिटेल्स विचारलं जाईल. तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये आहे, त्यानंतर तुमचं युनिव्हर्सिटी कोणती आहे, त्यानंतर तुमचं PRN नंबर किती आहे, तुमचा इयर ऑफ पासिंग कधीचं आहे, त्यानंतर तुमचं डिग्रीचं ड्युरेशन किती आहे, 3 वर्ष 4 वर्ष. त्यानंतर सेव्ह म्हणून क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला सेव्ह करायचे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट जे सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे 4 KB to 100 KB पर्यंत तुमचा फोटो असणं आवश्यक आहे स्कॅन केलेला. सिग्नेचर जी आहे ती 1 KB to 30 KB पर्यंत असणं आवश्यक आहे. ती तुम्हाला अपलोड या बटनवर क्लिक करायची आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करून फोटो आणि सिग्नेचर सेव्ह करायचे आहेत. नेक्स्ट जे सेक्शन आहे ते डॉक्युमेंट अपलोडचं आहे. तुमच्या ज्या प्रोफाईलवर तुम्ही जे जे सिलेक्शन केलं त्या बेसिसवर तुमचे डॉक्युमेंटची लिस्ट तयार झालेली आहे. ते ॲरो बटन दिसते, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला CETचा फॉर्म, स्कोअर कार्ड, जे जे डिटेल्स तिथे दाखवलेले आहेत ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत तुमचे डॉक्युमेंट. तर अशा पद्धतीने सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. आता तुमचा फॉर्म पूर्ण भरलेला गेलेला आहे, तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर जी नेक्स्ट स्टेप आहे तुम्हाला कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्ही जी भरलं आहे ती माहिती तुम्ही एकदा चेक करून घ्या. तुम्हाला वाटत असेल जी भरलेली माहिती ती बरोबर आहे तर कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवर क्लिक करा. एकदा कन्फर्म केल्यावर तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकत नाही. तुम्ही नंतर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावर टिक करा. प्रिंट केल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करू शकता. तुमच्या फाईलला लावा तो प्रिंट केलेला फॉर्म. जर तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म हे स्टेप दिसेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नॉट व्हेरीफाईड असं दिसेल. बॅकएंडला व्हेरिफिकेशन तुमच्या डॉक्युमेंटचं सुरू असेल, त्यामुळे 2-3 दिवसात तुमच्या लॉगिनमध्ये ते रिफ्लेक्ट होईल कंप्लीटेड म्हणून. तर हे तुमचं डॅशबोर्ड असणार आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हे जे फॉर्म भरला त्यामध्ये काही मिस्टेक केली, काही चुकीची माहिती भरल्या गेली तुमच्याकडनं, तर तुम्ही अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे आणि तिथून तुमचा फॉर्म परत चेंज करायचा आहे आणि परत कन्फर्म करायचा आहे. तर अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म ही एक फॅसिलिटी दिलेली आहे तुमच्या लॉगिनमध्ये. तर तुम्ही ती तिथून ते चेंज करू शकता. तसेच तुमचं चेंज मोबाईल किंवा चेंज पासवर्ड जर करायचा असेल तर तुमच्या लॉगिनमध्ये ही फॅसिलिटी दिलेली आहे. तुम्ही ते करू शकता. जर अधिक माहिती पाहिजे असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर तुम्ही कमेंट करा. आम्ही त्याला रिप्लाय करू. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस चॅनल. धन्यवाद.